माहीम विधानसभा शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आपल्यासोबत आहे। खरं तर सर, महायुतीचा भाजपचा पाठिंबा नेमका कोणाला अशी खूप काही चर्चा सुरू होती। अखेर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता दिली आहे की सदा सरवणकर यांना महायुतीचा आणि आमचा पाठिंबा आहे। मी आभार व्यक्त करतोय की फडणवीस साहेब आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं की त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला। काही दिवसापूर्वी अशा प्रकारचा संभ्रम होता, पण तो आजच्या या आदेशाने आणि पाठिंब्याने संभ्रम दूर झालाय मला असं वाटतं, आणि विजयाचा मार्ग सुद्धा खुला झालाय। हा पाठिंबा मिळाल्यामुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे। खरं तर तुम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, तुम्ही माघार घ्यावा असा तुमच्यावरती अनेकदा दबाव पाहायला मिळाला। काय अचानक झाला? तुमचा प्रचार वाढला का? तुम्ही शक्यता निर्माण झाली का आता सदा सरवणकर येतील म्हणून पाठिंबा द्यावा लागतोय, असं काही चिन्ह बदललं का? नाही, त्याच वेळेला सुद्धा असं सांगण्यात आलं होतं की महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि आरपीआय हे आहेत। महायुतीमध्ये मनसेना कुठेही नाही। पण काही लोकांनी ते एक वातावरण निर्माण केलं होतं। मला असं वाटतं त्या विषयावर आता पडदा पडलाय आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आज रिंगणात आहे, आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादामुळे आणि मतदारांच्या आशीर्वादामुळे मी विजयी होईन अशा प्रकारचा एक विश्वास आहे। खरं तर प्रश्न पाहिला तर राज ठाकरे म्हणतायत की पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा होईल, कुठला जवळचा पक्ष असेल तर भाजप त्यांना वाटतोय। असं असताना त्यांचा मुलगा तुमच्या समोर उभा आहे, तर खरंच तुम्हाला भाजपकडनं सगळी मदत होईल असं वाटतंय? होते, भाजपकडनं पूर्ण मदत होते। सगळे कार्यकर्ते त्यांचे माझ्याबरोबर काम करतायत आणि मतदारसुद्धा भरभरून यश किंवा मतदान करतील अशा प्रकारचा एक विश्वास आहे। खरं तर मनसेकडनं सांगितलं जातं की नवीन चेहरा आहे, संधी द्या अशा प्रकारचं आहे। राजकारणामध्ये नवीन चेहरा चालत नाही, राजकारणामध्ये अनुभवी माणसं लागतात। नवीन चेहरे अन्य ठिकाणी त्याचा आपण वापर करू शकतो, राजकारणामध्ये नाही। त्यांनी शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे राजकारण आणि समस्या, आणि लोकांसाठी आपण कधी जाऊ शकतो हा विश्वास व्यक्त लोकांना दिला पाहिजे। मला असं वाटतं भविष्यात ते करतील। पुढे शिकलं पाहिजे म्हणजे अमित ठाकरेंना शिकण्याची गरज आहे अजून। आता हे आपणच सगळे सांगताय की नौका आहे, नौका आहे, नौका आहे, तर तो नौका कधी तयार होईल? तर शिकल्यानंतर तयार होईल। तुम्हाला असं वाटत नाही का की राज ठाकरेंच्या तालमीमध्ये अमित ठाकरे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला मोठं आव्हान असू शकतं? बघा, समोर असलेला प्रत्येक जण हा आपला प्रतिस्पर्धी आहे या भावनेतनं आपण बघतो। त्यामुळे तो कोण आहे, त्याचं आडनाव काय आहे हे बघण्यापेक्षा आपण आपल्या कामांवरती लक्ष देऊन मतदारांकडे अपील करणं, त्यांना विनंती करणं हे लोकशाहीचं एक चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं। आणि म्हणून आम्ही आमचं काम सांगू, टीका करून आपल्याला काही पुढे जायचं नाही। तुमच्या समोर दोन उमेदवार आहेत, कोणाचं जास्त तुम्हाला आव्हान वाटतं, कोण प्रतिस्पर्धी वाटतं? कारण दोन्हीही ताकदवान आहेत। पुन्हा सांगतो की मी एक कबड्डीचा खेळाडू आहे। माझ्या समोर कोण आहे आम्ही बघत नाही, आम्हाला जिंकायचं कसं आहे हे चांगलं माहिती आहे, आणि म्हणून ती रणनीती आम्ही आखलेली आहे। मतदारांचं खूप प्रेम आमच्यावरती आहे। ज्या वेळेला माघार घ्या असं सांगितलं जात होतं त्यावेळेला हजारो फोन येऊन सांगत होते वाटेल ते झालं तरी माघार घ्यायची नाही, आणि तोच आमचा एक विश्वास आहे, तोच विश्वास होता। आणि मला असं वाटतं हा सगळा विश्वास किंवा मतदारांचं प्रेम हे आपल्याला विजयी करेल। दोन उमेदवार पाहिले आपण तर दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे ठाकरे नाव आहेत। एकाच्या पाठीमागे राज ठाकरे, दुसऱ्या मागे उद्धव ठाकरे आहेत। त्यामुळे सदा सरवणकरांसाठी ही किती मोठी आव्हान असणार आहे? मतदार आडनावावर होत नाही किंवा मतदार आडनाव बघत नाहीत, काम करणारा माणूस बघतात। त्यामुळे मला असं वाटतं निश्चित काम करणारा माणूस म्हणून ते आपली निवड करतील आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून मला विजयी करतील हा एक विश्वास आहे माझा। सरवणकर साहेब, तुमचा एक व्हिडिओ फार सोशल मीडियावरती गाजतोय, तुम्हाला विरोध केला तिथे सगळ्या काही गोष्टी, काय नेमकी वस्तुस्थिती होती यामध्ये? असं आहे की आपण सुसंस्कृत मराठी माणसं आहोत। उमेदवार म्हणून घरात जाणं हे माझं काम आहे, आणि गेल्यानंतर तुम्ही जर अर्वाच्य भाषेत काही बोलणार असाल आणि त्याचं शूटिंग जर मागे कोणीतरी राहून करून ते व्हायरल करणार असेल तर ते त्यांचे संस्कार आहेत। मला असं वाटतं मला या गोष्टीवर फार काही लक्ष द्यायची गरज नाही। मी ज्या वेळेला
1000 कुटुंब फिरलो आणि एका कुटुंबात मी जर शूटिंग करून असं काही अपप्रचार केला असेल तर लोकांना कळते तो का केला, कशासाठी केला. एक प्लॅन होतं ते. आणि मला असं वाटतं इकडे आपण लोकांनी दुर्लक्ष केलं. ते एक संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये मी नाही, अजित पवार म्हणतायत. मग महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते एकनाथ शिंदे साहेबांकडे की तातडीने निर्णय घेणारे, लोकांना हवं असं काम करणारे, लोकांच्या प्रसंगात एक कार्यकर्त्या समान धावत जाणारे. आणि हा माझ्या कुटुंबातला ही भावना ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण केली असे एकमेव आहेत आणि ते आहेत एकनाथजी शिंदे साहेब. आमची सगळ्यांची इच्छा आहे की असा एक सर्वसामान्य कुटुंबातलाच मुख्यमंत्री पुनश्च झाला तर महाराष्ट्राला आणि इथल्या जनतेला एक मोठा आधार मिळेल. शेवटचा प्रश्न, भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे, महायुतीने पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे निवडणूक सोपी झाली तुमच्यासाठी? निश्चित 1 आणि 1 2 होतात आणि त्यामुळे महायुतीने संपूर्ण त्या पाठिंबा दिल्याबद्दल निवडणूक सोपी झाली. मी त्यांचे आभार व्यक्त करेन आणि निवडून येण्यासाठी मताधिक्य वाढेल याबद्दल माझ्या मनात संशय नाही. पाहता आपण महायुतीने पाठिंबा जाहीर केल्यामुळे जे आहे ते निवडून येईल आणि मताधिक्य वाढेल असं सदा सरवणकर म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनुप रुस्तोगीसह राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.